मागील 3.5 महिन्यात काही गोष्टी मनासारख्या झालेल्या नसतील, काही जणांना अपेक्षाभंग झाला असेल, काही निर्णयांचा ताण अजून कुठेतरी सूक्ष्म स्तरावरती काम करतोय तुमच्या मनात. ठीक आहे, पण परिस्थिती ही आता हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या राशी स्वामी शुक्राला अनेक ग्रहांची साथ मिळणार आहे, कारण की मंगळ आता मिथुन राशीत आहे आणि तुमच्या राशीच्या भाग्यस्थानातून तो ऊर्जा देत आहे. अडकलेल्या गोष्टी पुढे सरकण्यास मदत होईल आणि ज्या कामांसाठी वारंवार प्रयत्न करायला लागत होते त्यामध्ये आता हळूहळू मार्गही दिसू लागेल. 17 ऑगस्ट नंतर सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. रवी केतू यांची युती होईल. याचबरोबर तो लाभस्थानात असेल. 11वा सूर्य अनेकदा लाभ देतो, नवीन ओळखी देतो, नवीन संपर्क मिळवून देतो, इच्छापूर्तीशी जोडला जातो. म्हणून काही व्यक्तींना नवीन लोकांमुळे फायदा होऊ शकतो. जुन्या मित्रांकडून मदत मिळू शकते किंवा ज्या व्यक्तीशी संपर्क तुटला होता ना ती व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकते. असं आहे की तुळ राशीची एक मोठी समस्या आहे की निर्णय घेण्यात होणारा थोडासा विलंब सगळ्यांचा विचार करताना स्वतःचा विचार मागे पाडतो. पण कसं आहे, या काळात तुम्ही स्वतःसाठीही विचार करायला शिका ना. काही व्यक्ती पहिल्यांदाच नाही म्हणायला शिकतील आणि हेच त्यांच्या आयुष्यातील मोठं सकारात्मक पाऊल ठरेल. सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात विचार केला तर लोकांमध्ये तुमचा मान वाढेल, तुमचं मत ऐकलं जाईल, नवीन ओळखी होणार आहे. काही व्यक्तींना एखाद्या कार्यक्रमात, बैठकीत किंवा सामाजिक क्षेत्रात विशेष सन्मान मिळेल. प्रत्येक कौतुकावर फक्त लगेच विश्वास ठेवू नका, कारण काय होतं, सर्वजण मित्र असतात असं नाहीये ना. पण यावेळी शत्रूंपेक्षा मित्रांची संख्या जास्त असेल. आरोग्याच्या बाबतीत पण फारशी काही मोठी समस्या दिसत नाहीये, पण कामाच्या धावपळीमुळे झोप कमी होऊ शकते. सतत इतरांसाठी धावताना स्वतःकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. भाग्यस्थानातला मंगळ 12व्या भावावरती दृष्टी देतो, त्यामुळे थोडेफार तब्येतीच्या तक्रारी आहेत ह्या जाणवू शकतात. पण गुरुचं गोचर चांगलं आहे, त्यामुळे तुम्हाला त्यातून बरं होण्याची पण योग येतील. संधी ओळखण्यासाठी लक्षात घ्या, आत्मविश्वास आवश्यक असतो आणि त्यासाठी सद्गुरूंचं किंवा गुरूंचं मार्गदर्शन फार गरजेचं असतं. काही वेळा काय होतं, नियती माणसाला आधीच थांबवते. प्रत्येक योग्य वेळ आल्यावर त्याला पुढे नेण्यासाठी त्या नियतीने त्याला ते थांबवलेलं असतं. प्रत्येक दरवाजा जोर लावून उघडावा लागत नाही. काही दरवाजे योग्य वेळ आल्यानंतर आपोआप उघडतात. आणि तुळ राशीसाठी कसं आहे, एक नवीन टप्पा आता हळूहळू सुरू होत जाणार आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत जर या ग्रहस्थितीचा विचार केला तर काय होतं, शनी महाराज तर वक्री आहेत, 6व्या भावात आहेत. हा काळ मागील काही महिन्यांपेक्षा अधिक आशादायक दिसत आहे, कारण की 17 ऑगस्ट नंतर लाभस्थानात येणारा रवी हा तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायात आणि नोकरीच्या ठिकाणी उपयोगी असणाऱ्या व्यक्तींची ओळख करून देईल, भेट घडवून आणेल. आणि ज्यासाठी तुम्ही बरेच दिवस प्रयत्न करत होता त्यामुळे आता हालचाल चांगली दिसू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी मात्र कसं आहे, नोकरीच्या ठिकाणी तुमची थोडी इमेज सुधारताना दिसून येईल आणि आता तुमच्या मताला महत्त्व देतील लोक. काही व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळेल, काहींना नवीन विभागात काम करण्याची संधीही मिळू शकते, तर काहींना एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा भाग बनण्याची संधी मिळेल. विशेषतः एज्युकेशन, प्रशासन, बँकिंग, डिझाईन, व्यवस्थापन, सल्लागार या क्षेत्रामध्ये चांगले संपर्क वाढतील आणि त्यातून तुम्हाला फायदा होईल. एक वास्तववादी परिस्थिती लक्षात घ्या. समजा गेल्या वर्षभरात तुम्ही एखाद्या बढतीची वाट पाहतात, प्रमोशनची वाट पाहतात, वारंवार आश्वासन मिळते पण निकाल लागत नाही, अशा अनेक तुळ राशीच्या व्यक्तींना याच काळात सकारात्मक बातमी मिळू शकते. सर्वांनाच प्रमोशन मिळेल असं नाही, पण किमान योग्य व्यक्तींच्या नजरेत तुमचं काम नक्की येईल. आणि नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही करत असाल, नवीन नोकरी शोधत असाल तर इंटरव्ह्यूज किंवा चर्चा किंवा संपर्क वाढू शकतात आणि जुन्या ओळखी किंवा मित्रांमार्फत संधी मिळण्याची पण शक्यता जास्त आहे. म्हणून काय होतं, नेटवर्किंगकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक दिसत आहे, कारण काय होतं, नवीन क्लायंट्स जोडले जाऊ शकतात, नवीन संपर्क तयार होऊ शकतात आणि नवीन मार्केट पण तुमच्यासाठी उघडते होऊ शकते. पूर्वी थांबलेले व्यवहार पुढे सरकू शकतात. अडकलेली देणी थोडीफार मिळण्यास सुरुवात होईल आणि काहींना मोठी ऑर्डर किंवा दीर्घकालीन ग्राहक मिळण्याचे संकेत मिळतील. आणि या काळात एकट्याने काम करण्यापेक्षा योग्य लोकांसोबत काम केल्यासच अधिक फायदा होतो. मात्र कसं आहे, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण तुळ राशीच्या व्यक्ती अनेकदा लोकांवरती लवकरच विश्वास ठेवतात आणि नंतर मग निराशा हातात येऊ शकते. म्हणून कसं आहे, विश्वास ठेवा पण थोडी पडताळणी केलीच पाहिजे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय, या काळात सर्वात मोठा धोका अपयशाचा नाहीये तर संधी गमावण्याचा आहे. कारण की काही वेळा तुळ राशीच्या व्यक्ती निर्णय घेण्यात उशिरा करतात आणि योग्य वेळ निघूनही जाते ना. म्हणून काय होतं, योग्य माहिती मिळाली तर मन आणि बुद्धी दोन्ही सहमत राहतात आणि मग निर्णय घेण्यास तुम्ही घाबरण्याचं कारण नाहीये काय. त्यामुळे काळजी काय घेतली पाहिजे, संधी समोर आली तर अनावश्यक विलंब करू नका.
त्याचबरोबर तुमचे वरिष्ठ असतील त्यांच्याशी चांगले संपर्क ठेवा. व्यवसायातील प्रत्येक व्यवहार लेखी ठेवा आणि इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. स्वतःच्या क्वालिटीवरती विश्वास ठेवा. एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, तूळ राशीचं चिन्ह म्हणजे तराजू आहे आणि तराजूचं काम काय असतं? योग्य समतोल राखणं. आणि ह्या काळात काय होतं मग? काम आणि कुटुंब, महत्वाकांक्षा आणि समाधान, धाडस आणि संयम यांचा योग्य समतोल साधावा लागेल. तर करिअरमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली प्रगती पण तुम्हाला त्यावेळेस मग दिसून येईल. काही वेळा यश हे जोर लावून मिळत नाही, तर योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळे मिळत असतं. आता या ग्रहस्थितीचा कौटुंबिक जीवनावर काय परिणाम होईल? कसं आहे, तुमच्या राशीचं सर्वात मोठं वैशिष्ट्यच असं आहे पहिल्यापासून, नाती तुम्हाला जपायला आवडतात. कधी कधी इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात काय होतं, स्वतःच्या भावना थोड्या बाजूला पडतात आणि नंतर मग मनात न कळत नाराजी साचत जाते. आणि ह्या काळात हीच गोष्ट विशेष जाणवू शकते. कसं आहे, वैवाहिक जीवनाचा जर विचार केला ना तर हा काळ सकारात्मक दिसत आहे. गेल्या काही महिन्यात निर्माण झालेले काही गैरसमज दूर होऊ शकतात, संवाद वाढेल आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी पण वाढेल आणि जोडीदाराकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. किंवा काय होतं, दोघांनी मिळून एखादा महत्वाचा निर्णय घेण्याची वेळही येऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तूळ राशीच्या व्यक्ती अनेकदा वाद टाळतात. त्यांना शांतता आवडते, पण प्रत्येक वेळी गप्प राहणं हा उपाय नसतो ना. कधी कधी मनातील गोष्ट योग्य शब्दात सांगणं आवश्यक असतं. नाहीतर काय होतं, समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना कळतच नसतात. आणि अजून एक उदाहरण लक्षात घ्या. समजा तुम्ही अनेक दिवस एखाद्या गोष्टीमुळे नाराज आहात, पण वाद नको म्हणून काहीच बोलत नाहीत. एक दिवस असा आहे की लहानशा कारणावरून अचानक राग बाहेर येतो आणि समोरची व्यक्ती गोंधळून जात असते ना. कारण कसं आहे, तिला मूळ समस्या ही काही माहितीची नसते. म्हणून ह्या काळात मनात साठवून ठेवण्यापेक्षा संवाद ठेवा. अविवाहित व्यक्ती असतील किंवा काही प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्ती असतात, या काळात फक्त संशय निर्माण होण्याची भीती आहे आणि हे वैवाहिक जीवनात पण घडू शकतं बरं का. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं, पण पुढे जाऊन ते संशयात पण होऊ शकतं, कारण की वक्री शनीचं षष्ठम भावातलं गोचर आहे. खऱ्या भावना आणि वास्तविकता ओळखून नातं जोडणं फार गरजेचं राहील तुमच्यासाठी. कुटुंबातील वातावरणाचा जर विचार केला तर ते सुद्धा सकारात्मक आहेत. जुने मतभेद थोडेफार कमी होतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्हाला वेळ हा दिलाच पाहिजे आणि काही आनंदाच्या बातमी किंवा चांगले प्रवास कुटुंबामध्ये होतील. जुन्या गैरसमजांवर पडदा पडेल असं तुम्हाला जाणवेल आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला जो असतो ना, तुम्हाला फार गरजेचा पडणार आहे कुटुंबातल्या. जुन्या व्यक्तींचे विचार तुम्हाला जुने वाटतील, पण ते अनुभवातून शाणे झालेले असतात. त्यामुळे त्यांचा सल्ला घेत राहावा. लाभस्थानातला जो सूर्य आहे ना, तो एखाद्या मित्राबद्दल गैरसमज तयार करेल, कारण की तिथं रवी केतू यांची युती आहे. लाभस्थानातून जाणारा सूर्य आहे तो मित्र परिवार सक्रिय करेल, नवीन ओळखी होतील, सामाजिक वर्तुळ वाढेल. पण काही मित्रांमुळे करिअरमध्ये अडचणी येतील आणि काही मित्रांमुळे फायदा होईल, कारण की रवी आणि केतू यांची युती लाभस्थानात झालेली आहे. त्यामुळे कसं आहे, व्यवसायात नोकरीमध्ये काही गोष्टी पूर्ण फायनल झाल्यानंतरच लोकांशी तुम्ही शेअर करा. अशा वेळेस कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. मित्र निवडताना विवेक ठेवला पाहिजे. त्यामुळे मित्रांबरोबर विश्वास ठेवा तुम्ही, पण एखाद्या वेळेस जर तुम्ही त्यांना पैसे उधार दिले तर पैसेही जातील आणि नातंही जाईल. त्यामुळे तिथं काळजी घेणं तुम्हाला गरजेचं आहे. एका बाजूला फक्त अपेक्षा ठेवणं हे मात्र चुकीचं राहील. कुटुंबाच्या बाबतीमध्ये दोन्ही बाजूंचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. दोन्ही विचार कुटुंबात तुम्ही समजून घेतले पाहिजे, त्यात समतोल ठेवला पाहिजे आणि त्यातूनच मग तुमचं नातं आहे ते मजबूत होताना दिसेल. आर्थिक स्थितीचा जर पुढे आपण विचार केला तर काय होतं, हा काळ नक्कीच समाधानकारक तर आहे. लाभस्थानातला सूर्य अचानक काहीतरी मिळवून देतो, पण रवी केतू युती जी आहे ती कुठेतरी अचानक पैसे गुंतवायला भाग पडते किंवा कुठेतरी पैसे अडकून पडतात. आता गेल्या काही काळापासून अडकलेल्या काही आर्थिक गोष्टी आता मार्गी लागतील, उत्पन्नात सुधारणा होईल. पण काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे काही सोर्सेस असतात ते पण मिळू शकतात. म्हणजे काहींना बोनस, कमिशन, काहींना अचानक कुठून तरी धनलाभ होऊ शकतो ज्याची तुम्ही अपेक्षा ठेवली नव्हती. विशेषतः मग काही व्यवसाय असतील, सल्लागार सेवा असेल, कला, शिक्षण, कायदा किंवा कोणतेही व्यापारिक क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये जुने अडकलेले व्यवहार जे आहेत ना, ते थोडेफार कुठेतरी मार्गी लागतायत असं तुम्हाला जाणवेल. ठीक आहे, यामध्ये एखादा व्यवहार पूर्ण होऊ शकतो किंवा तुम्हाला ज्यांच्याकडून पैशाची अपेक्षा होती त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद पण मिळेल. मात्र काय होतं, शेवटच्या क्षणी काही विलंब होऊ शकतो. म्हणून कसं आहे, उत्साह तुम्ही ठेवला पाहिजे, पण संयमही ठेवला पाहिजे ना. खर्चही वाढतील, प्रत्येक लाभासोबत जबाबदारी पण येते. उत्पन्न वाढेल, पण त्याच वेळी काही खर्चही वाढू शकतात. विशेषतः कसं आहे, घर, सजावट, वाहन, प्रवास, मुलांचे शिक्षण किंवा कुटुंबियांच्या गरजांवरती खर्च होऊ शकतो. पण कसं आहे, ह्या खर्चांमुळे फारशी चिंता करण्याची गरज दिसत नाहीये, कारण की हे खर्च बहुतांश आवश्यक स्वरूपाचेच असतात.
गुंतवणुकीचा जर विचार केला तर हा काळ तुलनेने चांगला ठरेल मागच्या काही महिन्यांच्या तुलनेमध्ये. दुसऱ्यांना पाहून मात्र निर्णय घेऊ नका आणि शेअर मार्केटपासून तुम्ही सध्या तरी लांब राहिलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती काही सारखी नसते, ती वेगवेगळी असते. एक वास्तववादी उदाहरण जर लक्षात घेतलं, म्हणजे तुमच्याकडे काही बचत आहे आणि तुम्ही दोन्ही पर्यायांमध्ये अडकलेले आहात आणि एक म्हणजे तात्काळ आनंद देणारा खर्च असतो, दुसरा म्हणजे भविष्यासाठी उपयोगी गुंतवणूक असते. मग ह्या काळात काय होतं, दुसरा पर्याय निवडणाऱ्या व्यक्तींना पुढे अधिक समाधान मिळू शकतो. मित्र आणि आर्थिक लाभाचा जर विचार केला, मी तुम्हाला सुरुवातीला पण त्या बाबतीत म्हणालो, सामाजिक वर्तुळातून आर्थिक संधी मिळतील, ओळखीमुळे नवीन कामं मिळू शकतील. पण मित्रांवर फारसा विश्वास ठेवून पुढे जाऊ नका, तर पैसे अडकून पडण्याचे योग तयार झालेले आहेत. कारण की रवी केतूचं गोचर लाभातून आहे आणि मंगळाचं जे गोचर आहे ते 12व्या भावावर दृष्टी देतो. मोठ्या खरेदीपूर्वी व्यवस्थित नियोजन करा आणि सध्या तर कर्ज घेण्याचा तुम्ही विचार करू नये. आहे तेच कर्ज फेडण्यावरती तुम्ही नियोजन करा. हे तुळ राशीच्या व्यक्तींना सौंदर्य, आराम, चांगल्या गोष्टी आवडतात आणि त्यात काही चुकीचं तर नाहीये, पण ह्या काळात पैसा फक्त खर्च करण्यासाठी नाही, तर भविष्यातील एक स्टॅबिलिटीसाठी वापरणं अधिक फायदेशीर ठरतं. कारण कसं आहे, समृद्धी म्हणजे फक्त जास्त पैसा नसतो ना, तर मनःशांती देणारी आर्थिक सुरक्षितता पण एक समृद्धी असते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण हा काळ नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा आहे. परीक्षांमध्ये त्यांना यश मिळेल आणि काही स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना काही अडचणी असतील, तर त्यामधून पण त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत जाईल. फक्त तुम्ही काय करत जावा, योग्य वेळी अभ्यास करत जावा, योग्य नियोजन करत जावा. आणि काय, ही एक आता सामान्य गोष्ट झालेली आहे की सोशल मीडिया जो आहे तो तुम्हाला नेहमी अभ्यासापासून लांब नेत आहे. तर तुमचा फोकस ठेवण्यासाठी तुम्ही पूर्णपणे स्मार्टफोनपासून दूर राहिलेलं गरजेचं आहे. आता हे मला राशी भविष्याच्या माध्यमातून सांगण्याची गरज आलेली आहे असं वाटतं. एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, जे तुमच्यासाठी आहे ते काही तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही. फक्त आपले कन्सिस्टन्सी आणि कष्ट हे दोन्ही चालू राहिले पाहिजेत आणि त्यातून मग तुम्हाला भविष्यात चांगलं यश मिळताना दिसेल. तूळ राशीसाठी जर काही उपाय करायचे असेल तर दर शुक्रवारी तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करत जा. शक्य असेल तर पांढऱ्या वस्तूंची दान करा. घरात आणि मनात स्वच्छता ठेवा आणि तुमचे जे लाईफ पार्टनर आहेत त्यांचा आदर ठेवा. त्यातून सुद्धा तुमच्या राशीचा स्वामी शुक्र याला बळ मिळत राहत असते. या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठा शब्द म्हणजे मला असं सांगू वाटतं, संतुलन. तुम्ही जितकं संतुलन राखाल तितकं आयुष्य तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. नोकरीत प्रगती, व्यवसायात संधी, नात्यांमध्ये जवळीक आणि आर्थिक बाबतीत समाधान, या सर्व गोष्टी हळूहळू आकार घेताना दिसू शकतात. मात्र घाई करायची नाहीये, कारण की काही फुलं वेळेपूर्वी उमलत नाहीत आणि काही यश योग्य वेळ आल्याशिवाय मिळत नाही. लक्षात ठेवा, नियती तुमच्या विरुद्ध अजिबात काम करत नाहीये, ती फक्त योग्य वेळेची तयारी करून देत आहे. म्हणून भूतकाळातील निराशा सोडा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि येणाऱ्या काळाचं स्वागत करा. कारण आज ज्या गोष्टीची तुम्ही मनापासून वाट पाहत आहात ना, ती अपेक्षेपेक्षा जवळ असू शकते आणि तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, योग्य निर्णय आणि मनःशांती नांदो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना असेल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.